मित्रांनो, पीएम आवास योजना अर्थातच घरकुल धारकांसाठी अत्यंत आनंदाची बातमी असणार आहे। पीएम आवास योजना ग्रामीण अंतर्गत 50,000 रुपये वाढीव अनुदानासाठीचा वितरण करण्याचा जी.आर. देखील आता आलेला आहे आणि त्यामुळेच हे 50,000 रुपये आता लाभार्थ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहेत। हे पैसे नक्की कोणत्या लाभार्थ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहेत, कधीपर्यंत वितरण होणार आहे, सर्व सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। या ठिकाणी तुम्ही जी.आर. देखील पाहू शकणार आहात। प्रधानमंत्री आवास योजनेचा हा जी.आर. नक्की काय सांगतोय, हे 50,000 रुपये कधीपर्यंत मिळणार आहेत ते देखील आपण पाहणार आहोत। प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण बाबत आपण बोलतो यामध्ये, ज्यामध्ये गावाकडे घर बांधताना जे असणार, ज्यांना ज्यांना हे पीएम आवास योजनेअंतर्गत घरकुल मंजूर होतं त्यांना हे 50,000 रुपये या वर्षीपासून वाढीव देण्याचा निर्णय आपल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला होता। त्या संदर्भातील मंत्रिमंडळ बैठकीमध्ये निर्णय देखील झाला आणि तो निर्णय झाल्यानंतर आता या संदर्भातील वितरणाचा जी.आर. देखील आलेला आहे आणि हा जी.आर. आल्यामुळे मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी समाधानाची आणि आनंदाची बातमी सर्व घरकुल धारकांसाठी असणार आहे। आता हा जी.आर. नक्की काय सांगतोय, तर चला हा जी.आर. कधी आलाय आणि काय सांगतोय ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत। तर लक्षात घ्या, प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडून राज्य हिस्स्याचे अतिरिक्त 50,000 रुपये इतके वाढीव अनुदान देण्याकरिता निधी वितरण करण्याबाबत सर्वात महत्वाची बाब म्हणजे बघा, लक्षात घ्या, हे 50,000 रुपयांसाठी आता सरकारने निधी वितरण करण्यासाठी त्या ठिकाणी मंजुरी दिलेली आहे। म्हणजेच की लाभार्थ्यांच्या खात्यावरती आता हे पैसे जमा केले जाणार आहेत, ज्यामध्ये आपल्याला पाहिजे आहे की 35,000 रुपये लाभार्थ्यांना जमा होणार आहेत आणि 15,000 रुपये सोलारसाठी त्या ठिकाणी याचे वितरण केले जाणार आहे। आता यामधील महत्वाची बाब म्हणजे हा जी.आर. कधी आलाय, तर जी.आर. बघा, दिनांक 12 फेब्रुवारी 2026 रोजीचा हा जी.आर. अर्थातच शासन निर्णय असणार आहे। या शासन निर्णयानुसार महाराष्ट्र राज्याच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाअंतर्गत हा शासन निर्णय आहे। यामध्ये बघा काय सांगितलंय, प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत विमुक्त जाती व भटक्या जमाती, तुम्ही मला फक्त विमुक्त जाती भटक्या जमातीसाठीच 50,000 वाढीव आहेत का? अजिबात नाही। जे ओपन आहेत म्हणजेच की खुल्या प्रवर्गात आहेत त्यांना देखील मिळणार आहे। जे मागासवर्गीय आहेत त्यांना देखील, विमुक्त जाती भटक्या जमाती इतर मागास प्रवर्ग सर्वांसाठीच त्या ठिकाणी हे 50,000 रुपये वाढीव अनुदान मिळणार आहे। ज्यांना या वर्षी म्हणजे आता ज्यांची घरकुलाची बांधणी सुरू आहे किंवा अंतिम टप्प्यामध्ये आहेत त्यांच्यासाठीच केवळ हे 50,000 रुपये वाढीव अनुदान आहे। ज्यांना पूर्वी घरकुल मंजूर झाले आहेत त्यांना हे 50,000 रुपये वाढीव अनुदान मिळणार नाही। ही बाब देखील आपण या ठिकाणी लक्षात घ्यायला पाहिजे। नाहीतर अनेकांचं काय मत येतंय की आम्हाला 2020 मध्ये घरकुल मंजूर झालं होतं, मग आम्हाला देखील आता हे 50,000 रुपये मिळतील का, किंवा आम्हाला 2015-16 साली आम्ही घरकुल बांधलेला आहे आम्हाला देखील मिळतील का? तर असं अजिबात नाही। या वर्षीपासूनच या पीएम आवास योजनेअंतर्गत 50,000 रुपये वाढीव अनुदान देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता। त्यासाठीचा जी.आर. देखील तेव्हा आला होता आणि आता हा निधी वितरण करण्याबाबतचा जी.आर. असणार आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी आनंदाची बातमी असणार आहे। आता यामध्ये बघा, राज्य हिस्साचे प्रति लाभार्थी किती आहे, तर 50,000 रुपये इतके अतिरिक्त अनुदान लेखाशीर्ष जे काय आहे त्यामध्ये अक्षरी किती 60 कोटी रुपये बघा लागणार आहे। 60 कोटी रुपये या आपल्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडून त्या ठिकाणी राज्य सरकार घरकुल धारकांसाठी निधी वितरित करण्यासाठी 50,000 रुपयांची या ठिकाणी निधी वितरित होणार आहे। आणि यामध्ये मी सांगितल्याप्रमाणे 35,000 रुपये लाभार्थ्यांच्या खात्यात, 15,000 रुपये पीएम सूर्यघर योजनेअंतर्गत सोलार बसवण्यासाठी, म्हणजे जे आता घरकुल बांधणार आहेत त्यांना सरकारच्या वतीने सोलार देखील मिळणार आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी आनंदाची बातमी असणार आहे। तुम्हाला देखील घरकुल योजनेअंतर्गत या वर्षी घरकुल मंजूर झाले आहे का, नक्की कमेंट करून सांगा। किंवा तुम्हाला घरकुल आतापर्यंत मिळाले आहेत का नाही हे देखील तुम्ही सांगू शकता। या योजनेबाबतचे किंवा हप्ता वितरणाबाबतचे तुमचे जे काही प्रश्न असतील ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की विचारा। व्हिडिओ शेअर करायला आणि अपडेटसाठी आपल्या पेजला फॉलो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। जय महाराष्ट्र।